नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसोबतच झाली। काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्या मुलाला या मतदारसंघातून तिकीट मिळाले, तर दुसरीकडे एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार असल्याचं घोषित केले। जलील यांनी जरांगे यांची घेतलेली भेट, जरांगे यांच्याकडून वारंवार मुस्लिम आरक्षणाचा होणारा उल्लेख, या घटनांमुळे महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर आणि मुस्लिम फॅक्टर यांची नवी युती होणार आहे का, असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलाय। या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे? महाविकास आघाडी की महायुती, कोणाला काय आणि कसा फायदा होणार आहे, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना, टेवडी मराठीमध्ये आपलं स्वागत। मराठवाडा हा मनोज जरांगे पाटलांचा बालेकिल्ला। गेल्या वर्षभरात मनोज जरांगे पाटलांमुळे मराठवाड्यातले राजकीय गणितच बदलून गेले। लोकसभेला जरांगे फॅक्टर चांगलाच चर्चेत आला। भाजपचे दिग्गज उमेदवार या फॅक्टरमुळे भुईसपाट झाले। जरांगे फॅक्टरमुळे मराठा मतांचं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालं। मराठा समाज हा महाराष्ट्रात 40% आसपास आहे। जरांगे पाटील एकदा बोलताना असं म्हणाले होते की 5 कोटींच्या आसपास मराठा समाजाची लोकसंख्या, त्यामुळे मराठा समाज जर एकवटला तर निवडणुकीचा निकाल बदलण्याची क्षमता मराठा समाजात आहे। त्यामुळे जरांगे फॅक्टरचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम हा मराठवाड्यातील 46 जागांवर होणार आहे हे नक्की। पण जलील आणि जरांगे यांच्या भेटीमुळे आता या मराठा मतांना साथ मिळणार आहे, ती मुस्लिम मतांची। आता इंटरनेटवर थोडीशी माहिती आली, काही वेबसाईटनी दावा केला त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्येची आकडेवारी मी तुम्हाला सांगते। नांदेडमध्ये 14%, औरंगाबादमध्ये 23%, परभणीमध्ये 18%, बीडमध्ये 13%, जालना 14%, तर लातूरमध्ये 16%। मराठवाड्यातल्या प्रमुख जिल्ह्यांमधली आकडेवारी बघितली तर एक गोष्ट दिसते की या जिल्ह्यामध्ये जर जरांगे फॅक्टर आणि एमआयएम फॅक्टर एक झाला तर त्यांच्या विरोधात जो कोणता पक्ष असेल तो नक्कीच अडचणीत येऊ शकतो। लोकसभेला जरांगे फॅक्टरचा फायदा हा महाविकास आघाडीला झाला, तर मग विधानसभेला देखील याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे असं म्हणलं जाते। पण याच मुद्द्याचा रिव्हर्स इफेक्ट नियमानुसार हा फायदा महायुतीला देखील होऊ शकतो। लोकसभेच्या निकालानंतर जेव्हा मतदारांची आकडेवारी समोर आली तेव्हा मुस्लिम मतदारांनी भरभरून ठाकरे आणि काँग्रेसला मतदान केलं होतं। त्यानंतर भाजपनं अत्यंत पद्धतशीरपणे त्यांचा प्रचार हा हिंदुत्वाच्या भोवती केंद्रित केला। नितेश राणे यांच्यासारखे नेते त्यांच्यासाठी काम करतात, त्यामुळे महाविकास आघाडीला मतं म्हणजे मुस्लिमांना मतं, ठाकरेंना मतं म्हणजे मुस्लिम समाजाला मतं, असं नरेटिव्ह सेट करण्यामध्ये भाजपला बऱ्यापैकी यश आले। या नरेटिव्हमुळे हिंदू मतांचं ध्रुवीकरण होऊन ते भाजपच्या आणि पर्यायानं महायुतीच्या पारड्यात पडू शकतं। गाईला राज्यमातेचा दर्जा देणं, लाडकी बहीण योजना, विविध मायक्रो ओबीसी समाजाची महामंडळं, त्यामुळे हिंदू समाजातल्या ओबीसी, महिला, तरुण अशा विविध घटकांना बांधून ठेवण्यात महायुतीला यश आले। त्यामुळे मुस्लिम विरोधातील जी काही मतं आहेत ती सगळी गोळा करण्याचा प्रयत्न महायुती करते। तर आता राहिला सगळ्यात मोठा प्रश्न, तो म्हणजे मराठ्यांचा। मनोज जरांगे पाटीलांचं आंदोलन सुरू झाल्यापासून एक प्रयत्न हा ठराविक लोकांकडून केला जातोय, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना सरसकट सगळा मराठा समाजाचा नेता म्हणून प्रोजेक्ट करणं। पण महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा बारकाईनं अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा जो काही प्रभाव आहे तो फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील म्हणावे तितके प्रभावी दिसत नाहीत। महाराष्ट्र असो किंवा विदर्भ असो किंवा उत्तर महाराष्ट्र, या भागामधला मराठा समाज हा सरसकट जरांगे पाटील यांच्या सोबत आहे याची खात्री देता येत नाही। त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी इम्तियाज जलील यांच्याबरोबर हातमिळवणी केली तरी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा सरसकट मतदान मुस्लिमांसोबत जाईल याची कोणतीच खात्री इथं नाहीये। याशिवाय मराठा समाज हा महाराष्ट्रातला प्रमुख समाज आहे। महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील गावापाड्यामध्ये मराठा समाजानं कायम नेतृत्व केले। हिंदुत्व आणि मराठा समाजांची नाळ जुळली आहे, त्यामुळे एमआयएम सारख्या पक्षासोबत जाणं हे मराठा समाजातल्या सर्वांनाच पटेल हे देखील आता सांगता येत नाही। त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या युत्या, आघाड्यांची आणि मतदारांची प्रयोगशाळा असणार आहे। या प्रयोगशाळेत मराठा आणि मुस्लिम युतीचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ते मतदानानंतर आपल्याला कळणार आहे। दरम्यान या सगळ्यावर एक नागरिक, एक मतदार म्हणून तुमचं मत काय, कमेंटमध्ये आवर्जून कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टेवडी मराठीला सबस्क्राईब करा।